नमस्कार, ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। ठाणे शहरातील गोखले रस्ता, राममारुती रस्ता, शिवाजी पथ, खोपट आणि लाल बहादूर शास्त्री मार्गाच्या रस्ता रुंदीकरणाला आता स्थगिती मिळाली आहे। काल ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीमध्ये या रस्त्यांच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव आला होता, मात्र सत्ताधारी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने या प्रस्तावाला जोरदार विरोध केला। या परिसरातील नगरसेवक श्री विलास सामंत आणि ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापती श्री संजय वाघुले यांनी आधी या ठिकाणच्या सगळ्या व्यापाऱ्यांशी चर्चा करू आणि त्यानंतरच हा संपूर्ण प्रस्ताव पारित करू अशी भूमिका घेतली होती। त्यानंतर या सगळ्या विषयावर मतदान घेण्यात आलं। काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि स्थायी समिती सदस्य श्री मनोज शिंदे यांनी या प्रस्तावाच्या बाजूने मतदान केलं, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नगरसेवक श्री यासीन कुरेशी यांनी या प्रकरणामध्ये आपली भूमिका तटस्थ ठेवली। त्यामुळे आता या पाचही रस्त्यांचं रुंदीकरण अनिश्चित काळासाठी स्थगित झालं आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। ठाणे शहरातील हे पाचही रस्ते व्यापारी केंद्र आहेत, त्यामुळेच या संदर्भातला हा ठराव बारगळला अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष श्री मनोज शिंदे यांनी केली आहे। ठाणे शहरामध्ये स्कूल बसेसची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे, त्यामुळे शाळा भरताना आणि शाळा सुटताना शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते। हे निदर्शनास आल्यानंतर आता वाहतूक विभागाच्या वतीने शाळांसाठी एक अधिसूचना काढण्यात आली आहे। या अधिसूचनेनुसार शाळा भरताना आणि शाळा सुटताना 10 मीटर अंतरासाठी शाळांनी एक वाहतूक सेवक नेमणं हे अगत्याचं ठरणार आहे। त्याचप्रमाणे ज्या शाळांना पार्किंगची व्यवस्था आहे त्या शाळांनी स्कूल व्हॅन या शाळेच्या आवारातच पार्क कराव्यात अशी सूचना देखील वाहतूक विभागाच्या वतीने देण्यात आली आहे। त्याचप्रमाणे पालकांनी देखील आपापली वाहनं ही शाळेच्या आवारात उभी करावी, त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न बऱ्यापैकी निकालात निघू शकेल असं वाहतूक विभागाचं म्हणणं आहे। त्याचप्रमाणे ज्या शाळांची स्वतःची पार्किंगची व्यवस्था नाही त्यांनी विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी वाहनांसाठी रस्त्याची केवळ एकच मार्गिका वापरावी अशा प्रकारची सूचना देखील वाहतूक विभागाच्या वतीने देण्यात आली आहे। नौपाडा परिसरातील नागरिकांना TNTची योग्य सोय नसल्याकारणाने जवळच्या अंतरावर जाण्यासाठी बऱ्याचदा रिक्षा चालकांची मनधरणी करावी लागत असे, मात्र आता परिवहन सदस्य प्रकाश पायरे यांच्या पुढाकाराने नौपाडा परिसरामध्ये 2 रिंग रूट बस सेवा सुरू करण्यात आली आहे। काल ज्येष्ठ शिवसैनिक श्री विलास जोशी यांच्या हस्ते या बस सेवेचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला। यावेळेस माजी नगरसेवक श्री भास्कर पाटील आणि नगरसेवक श्री हिराकांत फरडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। ठाणे ते रुंदवाल नगर हा मार्ग क्रमांक 28 आणि ठाणे ते रुंदवाल नगर हा मार्ग क्रमांक 29 अशा 2 रूटवर ही सेवा अँटी क्लॉकवाईज सुरू राहणार असल्याची माहिती श्री प्रकाश पायरे यांनी दिली आहे। AK जोशी विद्यालय, ब्राह्मण सोसायटी, शाहू मार्केट, हरिनिवास, वंदना सिनेमा, ST वर्कशॉप, बखमली तलाव, प्रताप सिनेमा, रुंदवाल नगर, विकास कॉम्प्लेक्स, के विला, कोर्ट नाका, प्रभात सिनेमा आणि ठाणे स्थानक असा रूट क्रमांक 28 असणार आहे, तर 29 क्रमांकाचा रूट हा ठाणे स्थानक, तलावपाडी, टेंभी नाका, सिव्हिल हॉस्पिटल, पोलीस लाईन, के विला, विकास कॉम्प्लेक्स, रुंदवाल नगर, प्रताप सिनेमा, ST वर्कशॉप, मखमली तलाव, सोपान सोसायटी, 3 पेट्रोल पंप, हरिनिवास, ब्राह्मण सोसायटी असा असणार आहे। त्यामुळे दर अर्धा तासाने या ठिकाणच्या नागरिकांना बस सेवा उपलब्ध होईल अशी माहिती श्री प्रकाश पायरे यांनी दिली आहे। ठाण्यातल्या नौपाड्यातल्या माणसांना नौपाड येण्याकरता पहिला स्लॅब जो असेल हा फक्त 7 रुपयामध्ये तुम्ही वंदना ठिकाणी जाऊ शकता आणि संपूर्ण ठाण्याचे जर राऊंड असेल त्या राऊंड फक्त तुम्हाला 20 रुपये मोजावे लागतील आणि ह्या बस ह्या रिंग रूट पद्धतीने असतात, अँटी क्लॉक पद्धतीने असणार, म्हणजे एक बस ही नौपाड्यात जाईल, दुसरी बस ही त्या पहिलीकडे येणार आहे, त्यामुळे तुम्हाला या दर अर्ध्या तासाने या बस रेग्युलर असतील। या आणि इतर बातम्या मात्र एका छोट्याशा जाहिरातीनंतर। निसर्गातल्या कणाकणात ईश्वराचा वास, फुला फुलातून दरवळणारा मोहक मंद सुवास, याच सुगंधातून वसे पूर्णत्वाचा ध्यास, देवभक्ती अगरबत्ती दे आनंद हमखास।
विविध सुगंधात उपलब्ध पितांबरी देवभक्ती अगरबत्ती आजच आणा घरात. To do the DTH recharge immediately, just click on TJSP Smart Money. Enter your MPIN. Go to Merchant Payment. Select DTH Recharge, Service Provider, your account number, the money you want to transfer. Select your account, enter transaction PIN. And it's transferred. बॅरॉन मेल स्टुडिओचा लगसराई धमाका 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 022-2530-4837. बॅरॉन मेन स्टुडिओ. आदिवासी बांधवांमध्ये दीपावली या सणाच्या निमित्ताने वसुबारस या दिवसाला अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व आहे. काल आदिवासी बांधवांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे दीपावली उत्सव साजरा केला. या निमित्ताने आदिवासी बांधवांनी आपले पारंपरिक नृत्य देखील सादर केले. आदिवासी संस्कृतीचं प्रतीक म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणामध्ये तारपाधारी अर्धपुतळा उभारण्यात आला आहे. आदिवासी संस्कृतीला आदिवासी समाजात अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे आदिवासी परंपरेनुसार दिवाळ सणाची सुरुवात वसुबारस या शुभ दिवशी केली जाते. त्यामुळेच काल या ठिकाणी अतिशय उत्साहाने आदिवासी बांधवांनी हा संपूर्ण सण साजरा केला. या निमित्ताने आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरा यांच्या पुतळ्याला देखील पुष्पहार अर्पण करण्यात आला. बिग बी अमिताभ यांचं घर ज्यांनी दिवाळीमध्ये सजवलं त्या हेरम आर्ट्सने यंदा देखील ठाण्याच्या बाजारामध्ये अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारचे आकाशकंदील आणले आहेत. हेरम आर्ट्स म्हणजे इको फ्रेंडली आकाशकंदील हे समीकरण गेल्या 10 ते 12 वर्षांमध्ये ठाणेकरांमध्ये अगदी फिट्ट बसलं आहे. त्यामुळेच चित्रपटसृष्टीतले अनेक मान्यवर कलावंत हेरम आर्ट्समध्ये येतात आणि आपले कंदील घेऊन जात असतात. आपली दिवाळी हेरम आर्ट्सबरोबर ते साजरे करत असतात. यंदा देखील हेरम आर्ट्सच्या वतीने पारंपरिक आकाशकंदिलांबरोबरच पणतीचे आकाशकंदील, स्टारचे आकाशकंदील असे वैविध्यपूर्ण आकाशकंदील संपूर्णपणे ठाणेकरांना उपलब्ध करून दिले आहेत. हे आकाशकंदील पूर्णपणे इको फ्रेंडली आहेत. केवळ ठाणे शहरातच नाही तर महाराष्ट्रातल्या इतर भागांमधून देखील आता हेरम आर्ट्सच्या या आकाशकंदिलांना मागणी येऊ लागली आहे. ठाणे शहरातील राम मारुती रोड क्रॉस लेनमध्ये हेरम आर्ट्सचे हे आकाशकंदील उपलब्ध आहेत. आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही नेहमी पारंपरिकवरती यावर्षी भरपूर इको फ्रेंडलीमध्ये व्हरायटीज आणलेल्या आहेत. जो पारंपरिक कंदील असतो त्यालाच सगळ्यात जास्त मागणी असते. मग बाकीच्या व्हरायटी आम्ही बांबूचे, ज्यूटचे, पेपरचे, क्लॉथचे असे व्हरायटी आम्ही ठेवलेले आहेत. आमच्याकडे कंदील म्हटलं तर 30 रुपीजपासून स्टार्ट आहे. 30 रुपयापासून तर 2000पर्यंत. 2000चा जो कंदील आहे तो सार्वजनिक सोसायटीसाठी मोठा कंदील. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयवदानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ
सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. मनोरुग्णालयातील 1600हून अधिक मनोरुग्णांनी आज दीपावलीचा उत्सव साजरा केला. दीपावलीचा हा उत्सव साजरा करत असताना रांगोळीच्या माध्यमातून या मनोरुग्णांनी स्त्री भ्रूण हत्या थांबवा अशा प्रकारचा संदेश देखील दिला. मनोरुग्णालयाच्या अधिष्ठाता अंजली देशपांडे यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. दीपावलीचा आनंद या मनोरुग्णांना देखील घेता यावा या दृष्टिकोनातून सौ देशपांडे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. या 1600 मनोरुग्णांनी या संपूर्ण उत्सवात सहभाग घेतला. त्यांनी या ठिकाणी रांगोळ्या काढल्या, फराळ देखील केला. मनोरुग्ण ज्यावेळेस रुग्णालयात येतो त्यानंतर त्याच्या आयुष्यातलं उत्सवाचं महत्त्व कमी होऊ लागतं, परंतु मनोरुग्णांना पुन्हा एकदा समाजामध्ये स्थापित करण्यासाठी अशा प्रकारच्या उत्सवांची गरज असते. त्यामुळेच हा संपूर्ण उत्सव साजरा केल्याचं अंजली देशपांडे यांनी सांगितलं. आमच्याकडे इथे मेंटल हॉस्पिटलमध्ये 1600 पेशंट ॲडमिट आहेत, मेल आणि फिमेल मिळून. आणि आम्ही प्रत्येक सण इथे साजरा करतो, कारण पेशंट जे आहेत हेही आपल्यासारखेच आहेत. फक्त त्यांना मानसिक आजार आहे म्हणून आपण त्यांना सोसायटीच्या बाहेर नाही काढू शकत. ते पण सोसायटीचे एक भाग आहेत आणि त्याच्यासाठी आपण इथे प्रत्येक सण साजरा करतो. राईट फ्रॉम संक्रांत टू क्रिसमस प्रत्येक सण आपण इथे साजरा करतो. तसंच आपण आज ह्या वर्षी आजच्या दिवशी आज दिवाळी साजरा करतोय. आणि आज सकाळपासून तुम्ही बघितलं असाल रांगोळी पण केलेले आहे, दिवे लावतायत, सगळीकडे रांगोळ्या काढलेत, सुंदर रांगोळ्या काढलेत ह्यावेळेस पेशंट. खूप उत्साह असतो त्यांच्यामध्ये. त्यांना फटाके पाहिजे असतो पण ते आम्ही नाही प्रोव्हाइड करू शकत, कारण ते पेशंट्स आहेत, त्यांना इंजुरी नको व्हायला. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820942420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.